तुमचा पगार दर महिन्याला येतो, पण महिन्याच्या शेवटी मात्र अकाउंटमध्ये काहीच शिल्लक नसतात. असं तुमच्याही बाबतीत होतं का? चला तर मग जाणून घेऊया, की अशा कोणत्या चुका आहेत, की यामुळे आपला पगार महिन्याच्या शेवटी शिल्लक राहत नाही. नमस्कार, मी आहे शुभांगी नावडकर आणि आपण बोलत आहोत पैशाविषयी. पैसा कसा सेव्हिंग करायचा, कसा वाढवायचा, कसा ग्रो करायचा आणि कसा इन्व्हेस्ट करायचा. छोट्या-छोट्या, साध्या-साध्या गप्पा मारणार आहोत, ज्यात तुम्हालाही पटकन समजतील, की कोणत्या अशा छोट्या चुका होतात, की ज्याच्यामुळे आपण फायनान्शियली मागे राहतो. चला तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण या व्हिडिओमधून तुम्हाला छोट्या-छोट्या गोष्टी समजणार आहेत, ज्यामुळे तुमच्या फायनान्शियल मिस्टेक्स कमी होणार आहे. तर सगळ्यात महत्त्वाची आणि सगळ्यात पहिली चूक आहे, की बजेटिंग न करणं. बजेटिंग म्हणजे काय? तर ठरवणं, की आपण पैसा कुठे, कसा खर्च करणार आहोत हे ठरवणं. पण हे कधी आपण ठरवतच नाही. आला पैसा, की आपण खर्च करून टाकतो. जसा-जसा लागेल तसा खर्च करतो. म्हणजे रेंटिंग असेल किंवा कुठलं बिल देणं असेल, आपल्याला मार्केटमधनं सामान आणायचं असेल, हे आपण फक्त खर्च करत जातो. पण जर आपण प्रॉपर बजेटिंग केलं, की आपल्याला पैसा नेमका कुठे खर्च करायचा आहे, आपल्याला कुठे नेमका पैसा घालवायचा आहे. मग समजा माझा घर खर्च एवढा आहे, माझा बिल मला बाहेर ट्रॅव्हलिंगचा माझा एवढा खर्च आहे, त्यातून मी हॉटेलिंग एवढं करतो. हा जर तुम्ही व्यवस्थित जर लिहून काढलं, की मला कितपत खर्च करायचा आहे, तर मला वाटतं ही फायनान्शियल मिस्टेक तुमची होणार नाही. कारण काय होतं जेव्हा आपण पटापट खर्च करायला सुरुवात करतो, महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपला बराचसा मोठा खर्च निघून जातो. महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये आपले छोटे-छोटे खर्च राहतात आणि आणि चौथ्या आठवड्यामध्ये मात्र आपल्याकडे खूप कमी पैसा उरतो, की जो आपण खर्च करू शकतो. आणि याच्यासाठी मला असं वाटते सगळ्यात महत्त्वाची जर कोणती गोष्ट असेल तर ती बजेटिंग करणं. महिन्याच्या म्हणजे पगार होण्याच्या पहिल्यांदा खर्च करायच्या आधीपासूनच बजेटिंग करून ठेवा. ठरवून ठेवा, की तुम्हाला कुठे आणि किती, कसा पैसा खर्च करायचा आहे. याच्यामध्ये दुसरी आणि महत्त्वाची चूक आहे, की खर्चाचा हिशोब न ठेवणं. खर्चाची कुठेही नोंद न ठेवणं. तुमची खर्चाची वही आहे का? ताळेबंद वही आहे का? की तुम्ही पैसा आलेला खर्च कुठे-कुठे करता हे तुम्हाला माहिती आहे का? कारण काय होतं, आपण जेव्हा पैसा खर्च करायला सुरुवात करतो, तेव्हा आपण पटापट पैसे खर्च करतो आणि कुठे पैसे खर्च केले हे मात्र आपल्याला 2-3 दिवसांनी, एका आठवड्याने आठवत नाही. आणि मग तेव्हा आपण Google Payची हिस्ट्री चेक करतो आणि हिस्ट्रीमध्ये जेवढे असतील तेवढा आपण खर्च गृहीत धरतो आणि तेवढाच खर्च केलाय असं आपण समजतो. पण आपण इन कॅश कुठे-कुठे पैसे खर्च केलेत हे आपल्याला माहीत नसतं. त्यासाठी एक छोटीशी वही घाला. त्याच्यामध्ये रोजचा खर्च तुम्ही नमूद करून ठेवा, की तुम्ही कुठे-कुठे पैसे खर्च केलेत. मला असं वाटतं, की जर तुम्ही खर्चाचा हिशोब ठेवला, खर्चाची नोंद ठेवली, तर कुठे जास्तीचा खर्च होतोय, कुठे कमी खर्च होतोय, कुठे आपल्याला खर्च टाळता येईल, या सगळ्या गोष्टींचा विचार करायला आपल्याला मदत होईल. आणि त्याच्यामुळे आपल्याला ही जर चूक आपल्याला सुधारायची असेल, तर एक छोटीशी वही घाला. फरक पडतोय का ते बघा. कारण बरेचसे बिझनेसमन आहेत, ते सुद्धा स्वतःचे जे काही दिवसभराचा खर्च असतो, ते लिहून ठेवतात. त्यांचं प्रॉपर अकाउंटिंग असतं आणि लक्षात घ्या, की आपल्याला जर खरोखर ग्रो करायचं असेल ना, तर आपल्याला छोट्या-छोट्या गोष्टींचा विचार करावा लागेल आणि याची नोंद ठेवावी लागेल. कारण आपल्यासाठी अकाउंटंट नाहीये किंवा आपल्याला दुसरं कोण बघणार नाहीये, की तुम्ही तुमच्या अकाउंटचं काय करताय ते. यासाठी जर तुम्हाला तुमच्या चुका सुधारायच्या असतील किंवा आपल्याला जर त्यातून ग्रो करायचं असेल, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, की खर्चाचा हिशोब आजपासूनच लिहायला सुरुवात करा. खर्चाचा हिशोब आजपासूनच लिहायला सुरुवात करा. आपली तिसरी आणि महत्त्वाची चूक आहे इम्पल्स शॉपिंग. चला, मेगा फेस्टिव्हल आलं, सेल आला, दिवाळी सेल आला, फेस्टिव्हल सेल आला, सीझन सेल आला, असे भरपूर सेल आपल्याला येतात, दिसतात. खूप साऱ्या ॲडव्हर्टाइजमेंट असतात. शेवटी त्यांना काय करायचंय, त्यांचा सेल करायचाय. त्यांना त्यांचं प्रॉफिट वाढवायचंय म्हणून ते सेल अनाउन्स करतात आणि आपण मात्र काय करतो, इम्पल्स शॉपिंगला रेडी होतो. म्हणजे खूप छान-छान इंडोर इंडोर आर्टिकल्स असतील, शॉपिंगला साड्या असतील, ड्रेस मटेरियल्स असतील, काहीही. इम्पल्स शॉपिंगमध्ये असं सगळ्या गोष्टी येतात, ज्या गोष्टी तुम्ही चटकन बघितलं की लगेच खरेदी करता. त्याची तुम्हाला गरज असो अगर नसो. होतं काय माहितीये का, जेव्हा ऍडव्हर्टाइजमेंट आपल्याला सतत समोर दिसत असतात, त्यावेळी आपलं मन म्हणतं की नाही चला घेऊया, आपल्याला स्वस्तात मिळते ही रक्कम, स्वस्तात मिळते ही वस्तू. पण ती वस्तू घरी आल्यावर तितकीच आपल्याला आवश्यक आहे का? त्याची गरज आहे का? म्हणजे गरज, कारण बऱ्याचशा गोष्टी बघा, इंडोर आर्टिकल्स असतात. ते आपण आणताना खूप आवडीने आणतो, कारण ते खूप छान दिसत असतं म्हणून आणतो. पण आणल्यानंतर काय होतं, अशा मोठ्या-मोठ्या जर समजा टेबल्स असतील, काही पण इंडोर आर्टिकल असतील, त्याची जर आवश्यकता नसेल तर ती एक अडगळ ठरू शकते. यासाठी जी वस्तू खरेदी करताय,
खूप साऱ्या, तुमच्याकडे 50 साड्या आहेत ऑलरेडी आणि तरी जर तुम्ही फक्त सेल लागला म्हणून आणखी साड्या घेऊन येत असाल आणि तुम्ही त्याचा वापर करत नसाल, तर याला इम्पल्स शॉपिंग म्हणतात. जर तुम्हाला आवश्यक असेल, तर मला असं वाटतं की तुम्ही तो खर्च करा आणि केला पाहिजे, मान्य आहे मला. स्वतःवर तुम्ही खर्च केला पाहिजे, ही गोष्ट मला माहिती आहे. पण गरजेच्या वस्तूवर खर्च केला, तर मला असं वाटतं की आपल्याला बजेटिंगला सोपं जातं. तुमचा 1,00,000 पगार असू दे, नाहीतर 10,00,000 पगार असू दे, या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. कारण या गोष्टीमुळे तुमचा हिशोबावर नियंत्रण राहतं. इम्पल्स बाईंगमध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी सहजरित्या खूप मोठी रक्कम खर्च करून जातो आणि आपल्या लक्षात सुद्धा येत नाही. आणि होतं कसं माहितीये का, आपल्याला असं ते टेक्निकली असं टेक्निकली ऍडव्हर्टिजमेंट अशा असतात की पुन्हा पुन्हा त्या गोष्टी आपल्याला दाखवल्या जातात आणि त्यामुळं खूप असं वाटतं की आपल्याला लगेच आपण खरेदी करावं. पण असं न करता थोडा वेळ थांबा. 7 दिवसांचा एक कालावधी द्या की 7 दिवसानंतर हीच गोष्ट खरोखर मला आवश्यक आहे का, आणि आवश्यक असेल तर नक्की खरेदी करा. कारण जी गोष्ट तुम्हाला पॉझिटिव्ह फील करणार आहे किंवा तुम्हाला खूप छान वाटणार आहे, तर अशा गोष्टींवर खर्च करायला मला असं वाटतं काहीच हरकत नाही. कारण त्या गोष्टी आपल्याला आपल्या ग्रोथसाठी इम्पॉर्टंट असतात. पण इम्पल्स बाईंग नको. तुम्हाला खरोखर अत्यावश्यक गोष्ट असेल तरच तुम्ही खरेदी करा. चौथी चूक आहे ईएमआयचा अतिरेक. आपला मोबाईल, टीव्ही, रेंटल, होम लोन अशा बऱ्याचशा गोष्टींचे ईएमआय चालू असतात. कार लोन ह्याचे ईएमआय चालू असतात आणि ईएमआय चालू असल्यामुळे माणूस आतून एक्झॉस्ट व्हायला लागतो. कारण सगळ्याच गोष्टी ईएमआय मध्ये जेव्हा घेतो, तेव्हा आपण आपला बराचसा सॅलरी मधला खूप मोठा अमाउंट हे कुठे जातो, ईएमआय साठी जातो आणि आपल्या हातात येणारा पैसा मात्र खूप कमी राहतो आणि याच्यामुळे आपण आतल्या आत एक्झॉस्ट व्हायला लागतो. आपल्यावर फायनान्शियल स्ट्रेस यायला लागतो. कारण जर पैसा हातात येण्यासाठी नसेल, तर आपण खर्च कुठून करणार आहे? खर्चावर मर्यादा येतात, पण आपण ईएमआय मुळे काय करतो, बरचसं इंटरेस्टवारी बरेचसा आपला पैसा जातो आणि त्याच्यामुळे ईएमआयचा अतिरेक नको. जर असं वाटलं की बाबा हा ज्या महत्वाच्या आहेत, म्हणजे तुम्ही होम लोन असेल तर गरजेचं आहे, ते प्रत्येकाने शेवटी आपल्या घरासाठी तर आपण करतो. पण मोबाईल, कार लोन या सगळ्या गोष्टी थोड्याशा टाळायला हव्यात. जेव्हा तुम्हाला शक्य असेल त्यानंतर तुम्ही फायनान्शियल गोल्स बनवा आणि नंतर मग तुम्ही घेण्याचा प्रयत्न करा. पण ईएमआय कमीत कमी ठेवण्याचा प्रयत्न करा. 5वी सगळ्यात महत्वाची चूक आहे बघा, सेव्हिंग शेवटी करणं. पगार आला की आपण सगळे जे काही खर्च आहेत ते खर्च करून मोकळे होतो आणि मग खर्च केल्यानंतर पैसा उरला तर आपण सेव्हिंग करणार असं ठरवतो. पण तसं न करता जर पहिल्यांदा मी सेव्हिंग करतो, म्हणजे एक 20% रक्कम असेल, 10% रक्कम असेल, मी आधी सेव्हिंग करेन आणि राहिलेल्या पैशातून खर्च भागवेन असा विचार करा. तरच तुमच्याकडे सेव्हिंगला अमाउंट राहील. म्हणजे तुम्ही 10%, 20% अमाउंट आधीच बाजूला काढून ठेवायची की मला या पैशाला हात लावायचा नाही. राहिलेला पैसा मी या पैशाला मला हात लावायचा नाही. राहिलेल्या पैशातूनच मला खर्च सगळा भागवायचा आहे. आपोआप तुमच्या खर्चावर मर्यादा येणार आहे आणि तुम्ही काय करणार आहात, तेवढ्यामध्ये स्वतःचा घर खर्च भागवणार आहात. त्यामुळे सेव्हिंग आधी करा. कधीही जर तुम्ही महिन्याच्या शेवटी सेव्हिंग करायला गेलात, तर एकही रुपया तुमच्याकडे शिल्लक राहणार नाही आणि राहिली तरी किरकोळ रक्कम सेव्हिंग राहील आणि त्याचा आपल्याला काही उपयोग होत नाही. याच्यासाठी महिन्याच्या पहिल्यांदा तुम्ही पगार खर्च करताय, त्याच्या अगोदरच तुम्ही 10% अमाउंट, 20%, तुम्हाला शक्य असेल तर 25% अमाउंट, एवढी अमाउंट तुम्ही सेव्हिंग करून ठेवा. 6वी चूक आहे इन्व्हेस्टमेंट उशिरा सुरू करणं. नको, आता नको. आता पगार केवढा आहे? थोडासाच तर पगार आहे. पगार वाढल्यावर बघू. नको, आता मुलांची शिक्षण चालू आहेत. मुलं जरा मोठी झाली की बघू. नको, नको, आता नको. आपण नवीन घरात राहायला गेले की मग इन्व्हेस्टमेंट सुरू करू. हे सगळं सोडून द्या. कारण इन्व्हेस्टमेंट अशी कधीच होत नसते की नंतर करू, असं होत नसतं. आत्ता जर तुम्ही सॅलरी घ्यायला सुरुवात केली आजपासून, तर पहिल्या महिन्यापासून इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात करा. आणि तोच एक खूप चांगला उपाय आहे. कारण याला कसं असतं, जेव्हा आपली सॅलरी येते त्याच्याबरोबर बरेचसे खर्च पण आपल्याला येतात आणि जेव्हा आपण खर्च करायला पैसा सुरुवात करतो, तेव्हा इन्व्हेस्टमेंटसाठी रक्कम खूप कमी शिल्लक राहते आणि याच्यासाठी सगळ्यात आधी काय करा, इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात करा. थोडी-थोडी रक्कम, म्हणजे मी एक 10-20% रक्कम तुम्ही इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात करा. कुठेही करा. एफडी करा, आरडी करा, पुन्हा एसआयपी करा, काहीही करा, पण इन्व्हेस्टमेंट तुम्ही आधी करायला सुरुवात करा आणि जेवढ्या लवकर तुम्ही इन्व्हेस्टमेंट सुरू कराल, तेवढा परतावा तुम्हाला चांगला मिळणार आहे. आणि 7वी आणि शेवटची आणि महत्वाची चूक म्हणजे फायनान्शियल गोल्स न ठरवणं. ही खूप महत्वाची चूक आहे. तुमचे 10-10 वर्ष, 20 वर्ष, 15 वर्ष कुठे निघून जातात ना, ते तुमच्या लक्षात येणार नाही. आपले फायनान्शियल गोल्स असणं गरजेचं. सुरुवातीला आपला पैसा पूर्ण हातात येत असतो, पगार पूर्ण हातात येतो. पण तेव्हा
आकस्मिक खर्च येतात किंवा कुणीतरी आपल्याला सांगितलं, की इथे इन्व्हेस्टमेंट कर, आपण तिथं करून मोकळे होतो आणि आपला पैसा तिथे जायला सुरुवात होतो आणि मग मात्र ठरवलेल्या गोष्टींसाठी किंवा ठरवायच्या गोष्टींसाठी आपल्याकडे पैसा उरत नाही. आणि याच्यासाठी एक व्यवस्थित फायनान्शियल गोल्स ठरवून घ्या, की मला कशासाठी पैसा गोळा करायचा आहे, जमा करायचा आहे, सेव्हिंग करायचं आहे आणि त्यासाठी त्या दृष्टीने इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात करा. मित्रांनो, पैसा कमावणं महत्वाचं आहे, पण त्याच्याबरोबर पैसा सेव्ह करणं, ग्रो करणं आणि इन्व्हेस्ट करणं या गोष्टी सुद्धा खूप महत्वाच्या आहेत. आय होप तुम्हाला जर हा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल, थोडा जरी युजफुल वाटत असेल, तर नक्की या व्हिडिओला सबस्क्राईब करा, चॅनलला फॉलो करा आणि सगळ्यात महत्वाचं शेअर करा तुमच्या मित्रांना ज्यांना खरोखर फायनान्सबद्दल अजिबात नॉलेज नाहीये. कारण फायनान्शियल अवेअरनेस असणं ही काळाची गरज आहे. त्याच्यामुळे नक्की शेअर करा आणि कमेंट करा. आय एम मनी मॅग्नेट. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक यू.